असं कळतं की पुण्यात पावसाने थैमान घातले। मुसळधार पावसामुळे खडकवासला वरसगाव या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 35,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे नदीपात्रालगतच्या काही भागात पाणी शिरलंय, तर भिडे पूलही पाण्याखाली गेलेला आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। दरम्यान पुण्यात आजही हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर दुसरीकडे नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या वर्षातील दुसरा पूर आलाय। गोदावरी नदीच्या पुराची ओळख सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागल्यानं गोदाकाठचा परिसर पाण्याखाली आलाय। रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड हे सगळेच कुंड पाण्याखाली गेलेले असून गोदाकाठची जी मंदिरे आहेत त्या मंदिरांनाही पुराच्या पाण्याने वेढा घातलाय। गोदाकाठावरील सिंहस्थ, गंगा, गोदावरी, राम मंदिर ही प्रमुख मंदिरं पुराच्या पाण्याने झाकली गेलेली असून गोदाकाठावर होणारे दशक्रिया विधीचे कार्यक्रम भाविकांना रस्त्यावर करावे लागतात। चला अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत थेट पुण्यामध्ये। याचं कारण असं आहे की आपण पाहतो की खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग रात्री 11 पासून वाढवण्यात आलेला आहे। नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडनं। चंद्रकांत, गेल्या वेळेचा अनुभव गाठीशी असताना आता आपण बघतोय की पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आता परिणामी आणि पर्याय नसल्या कारणाने धरण ज्यावेळेस ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस त्यातला पाण्याचा विसर्ग वाढवावा लागतो। काय काळजी घेतली जाते, कारण विसर्ग वाढवण्यात आलाय? विशाल, झालं काय माहिती का, खरं तर पाऊस कालपासून सुरू झाला मान्य आहे, पण हे पाटबंधारे विभागाची चूक आहे। म्हणजे ठाम नागरिकांचा, पुणेकरांचा आरोप आहे, कारण पुण्यात आपल्याला माहिती आहे सध्या पाऊस आहे नाही असं नाही, थोडाफार, पण यांनी धरणं काठोकाठ भरून ठेवली। यांनी जर थोडीफार धरणं रिकामी ठेवली असती आज या पुलाच्या वाडीत पाणी घुसलं नसतं। आता आपण हे पुलाची वाडी, डेक्कन परिसरातली पुलाची वाडी, इथं 40,000 क्युसेक सोडल्यानंतर पाणी येतं, पण आज 35,000लाच पाणी आलंय। पण बघू शकता लोकांच्या घरात पाणी शिरलं, साधारण 15-20 खोल्यात पाणी घुसलेले। काकू, काय अवस्था आहे तुमच्या घराची? बघा, हे बघा, हे माझं घर आहे, सगळं पाणी आहे ना, कसं आलंय बघा। पण सांगितलं यावेळेस प्रशासनाने 12 वाजता रात्री पाणी आलंय। मागच्या वेळेस इकडे सीएम नव्हते आले म्हणून तुम्ही आंदोलन केलं होतं, मदत मिळाली की नाही? अजून काही मदत नाही मिळाली, 1 महिना झाला मदत नाही। पंचनामे करून नुसते कागदावरतीच राहिले ते, मदत अजून मिळाली नाही। 1 महिना बरोबर झाले, परत पाणी आले घरांमध्ये। किती घरात घुसलं होतं मागच्या वेळेस, आता किती घुसलं? पूर्ण वाडीच पाण्याखाली होती, पूर्ण म्हणजे ही पुलाची वाडी पूर्ण पुलाची वाडी पाण्यात। मागच्या 25 तारखेला पाणी आलतं, ह्या बरोबर 25 तारखेला पाणी आले, म्हणजे बरोबर 1 महिन्याने, बरोबर 1 महिन्यानी 3दा पाणी आलं, 3ऱ्यांदा पाणी आलंय घरामध्ये। म्हणजे विशाल, तुला सांगतो, हे पाणी आजचा जो पूर आलाय ना पुण्यात मानवनिर्मित, तो टाळता आला असता, कारण जर पाटबंधारे विभागाने थोडं थोडं पाणी सोडत राहिले असते, गेली 10 दिवस झाले त्यांनी पाणी बंद केलेलं आहे विसर्ग, जर थोडं थोडं सोडत राहिले असते, धरणात थोडी स्पेस ठेवली असती, तर आज एवढं एकदम 35,000 क्युसेक पाणी सोडावं लागलं नसतं। आता होतंय काय, धरणं काठोकाठ भरून ठेवल्यामुळे जेवढा पाऊस पडतो, जेवढा येवा येतो, तेवढा विसर्ग त्यांना करावाच लागतो, कारण धरणात पाणी साठवायला जागाच नाही। हा मानवनिर्मित पूल आहे, त्याच्यामुळं। आणि अजितदादांनी मागच्या वेळेस पूर आल्यावर सांगितलं की खडकवासला धरण किमान 60% रिकामा ठेवा, यांनी ते ठेवलं नाही। यांनी सगळी धरणं, मग खडकवासला एक नाही म्हणायला 80, आणि बाकीचं मेन जे धरण आहे वरसगाव आणि पानशेत हे 100% भरवली, टेमघर 100% भरवलं, म्हणजे 2% साठा ठेवला नाही, 97-98। त्याच्यामुळे हा पूर आलेला आहे। त्यामुळे ही जबाबदारी जे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यातली भांडणं आहेत, त्यांच्यातले मतभेद आहेत, बोराडे मॅडम आणि भदानी सर, ह्या दोघांमधल्या वादामुळे आज हा पुण्यात पूर आलेला आहे, असा पुणेकरांचा आरोप आहे। धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल। पुन्हा एकदा गेल्या वेळेचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा योग्य नियोजनने आणि परत एकदा एकदम पाणी सोडल्यामुळे पुण्यात ठिकठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पुढे बघूयात, काल दिवसभर पुण्यात मुसळधार पाऊस झाल्याचं आपण बघतोय। दरम्यान पुण्यात मध्यरात्री नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड सुरू होती। जीव धोक्यात घालून वाहनं नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे आणि अशात बेफिकीरपणा जीवावर बेतू शकतो याचं भानही लोकांना नाहीये। आता बातमी कोल्हापुरात नाही। कोल्हापुरात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोल्हापूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे। 15 दिवसांच्या उघडीपनंतर मुसळधारा ज्या आहेत त्या कोसळू शकतात। काळंबावाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत।
तर दुसरीकडे धुळे शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षेचा कारभार पाहणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाण्याने वेढा दिला। गेल्या 2 दिवसांपासून शहरात दमदार पाऊस पडतो आणि शहरातील धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासोबतच धुळे शहर पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस शाखेबाहेर पाणी साचले। अवघ्या काही काळ पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसल्यानंतरही महापालिका प्रशासनाला मात्र याचं काहीच भान असल्याचं दिसत नाही।